नमस्कार. आज आपण लहान मुलांच्या विकासाच्या एका रंजक प्रवासावर निघणार आहोत. चला तर मग पाहूया की 7व्या आठवड्याचा हा खास अभ्यासक्रम मुलांना खेळाच्या माध्यमातून जगाशी मैत्री कशी करायला शिकवतो. तर आपण या आठवड्यात काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण या आठवड्याची संकल्पना समजून घेऊ. मग सोमवार मंगळवारची पायाभरणी, बुधवार गुरुवारचा बौद्धिक विकास आणि मग शुक्रवार शनिवारची सर्जनशीलता. असं करत आपण पुढे जाऊ. आणि हो, वर्गाबाहेरचं शिक्षण आणि या आठवड्यातून काय शिकायचं हेही पाहूया. तर या आठवड्याची थीम आहे पाऊस आणि पाणी. खरं तर ही फक्त एक थीम नाहीये, तर मुलांना आपल्या आजूबाजूच्या जगाचा शोध घेण्यासाठी एका मस्त प्रवासावर घेऊन जाण्याची ही एक संधी आहे. या आठवड्यातला अभ्यासक्रम खास मुलांच्या काही महत्त्वाच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे बघा, वास आणि चवीसारख्या संवेदना ओळखण्यापासून ते जर तर असा तार्किक विचार करण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सगळे उपक्रम नकळतपणे मुलांची वाचनासाठीची पूर्वतयारी करत असतात. चला तर मग आठवड्याची सुरुवात करूया. सोमवार आणि मंगळवारी अशा ठोस संकल्पनांवर भर दिला जातो ज्या मुलांना प्रत्यक्ष अनुभवता येतात. बघूया नेमकं काय काय होतं ते. सोमवारची सुरुवात होते मोजमाप शिकण्याने. म्हणजे मुलं आधी हाताच्या वितीसारख्या सोप्या, आपल्याला माहिती असलेल्या पद्धती वापरतात आणि तिथून थेट वजन काट्यासारख्या प्रमाणित साधनांपर्यंतचा प्रवास करतात. खरं तर इथेच त्यांना मोजमापाच्या शास्त्रीय जगाची पहिली ओळख होते. यामधली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षणाचा हा प्रवास. तो वर्गातल्या संकल्पनांपासून सुरू होतो आणि थेट भाजीवाल्याच्या वजनकाट्यासारख्या खऱ्याखुऱ्या अनुभवापर्यंत पोचतो. संकल्पना, भाषा, कौशल्य आणि सर्जनशीलता ही सगळी साखळी एकत्र आल्यावर शिक्षण किती रंजक बनतं नाही. बरं, आता वळूया मंगळवारकडे. मोजमापानंतर आता फोकस शिफ्ट होतो तो म्हणजे ऐकण्याच्या कौशल्यावर आणि गोष्टी सांगण्यावर. भाषेच्या विकासासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा ठरतो. इथे बघा, शिक्षण किती सुंदर पद्धतीने पुढे जातंय. मुलं आधी फक्त ध्वनी ओळखायला शिकतात आणि मग त्याच ध्वनींना जोडून शब्द तयार करतात. म्हणजे घ आणि र हे दोन आवाज एकत्र येऊन घर हा शब्द बनतो. हा शोध मुलांसाठी एखाद्या जादूच्या अनुभवापेक्षा कमी नसतो. आता आपण आलोय आठवड्याच्या मध्यावर, म्हणजे बुधवार आणि गुरुवारी. ह्या दिवसांमध्ये मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना दिली जाते. इथे सगळा भर असतो तो तर्क आणि वाचनाच्या पूर्वतयारीवर. बुधवारी मुलांना विचार करायला एक जबरदस्त साधन मिळतं. जर तर ही विचार करण्याची पद्धत. याच रचनेतून मुलांना एखादी गोष्ट का घडते याच्या मागचं कारण आणि परिणाम समजण्याचा पाया मिळतो. ही संकल्पना मुलांपर्यंत पोचवण्यासाठी अभ्यासक्रम एक खूप सोपा पण प्रभावी प्रश्न वापरतो. जर पाऊस पडला नाही तर? बघा, हा एकच प्रश्न मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि तार्किक विचारांना कशी चालना देतो. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना मुलं आपल्या आजूबाजूच्या जगातल्या कृतींना त्यांच्या तार्किक परिणामांशी जोडायला शिकतात. खरं पाहिलं तर हाच तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे. गुरुवारचा दिवस मुलांना वस्तू आणि त्यांना दर्शवणारे शब्द यांच्यामधलं नातं जोडायला शिकवतो. वाचनाच्या मोठ्या प्रवासातलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. हे सगळे उपक्रम मुलांची निरीक्षण आणि वर्गीकरण करण्याची क्षमता वाढवतात, जी वाचनासाठी खूपच आवश्यक आहे. जरा विचार करा, दार या शब्दाशेजारी जेव्हा दाराचं चित्र दिसतं तेव्हा तो शब्द ओळखणं किती सोपं होऊन जातं. आणि आता आपण आलोय आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शुक्र शनिवारी. आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या गोष्टींना सर्जनशीलतेची जोड दिली जाते. ही वेळ आहे ज्ञानाला कृतीत उतरवण्याची. आणि हे बघा, किती सुंदरपणे दाखवलंय की शुक्रवारचा संवेदनेचा धडा कसा घेतला जातो. इथे मुलं वेगवेगळ्या वासांना, सुगंध आणि दुर्गंध अशा गटांमध्ये वाटायला शिकतात. म्हणजे अगरबत्तीचा वास चांगला पण खराब कांद्याचा वास वाईट, हा फरक त्यांना अगदी स्पष्टपणे कळतो. शनिवार म्हणजे जणू काही संपूर्ण आठवड्याच्या शिक्षणाचा उत्सवच. या दिवशी फक्त उजळणी होत नाही, तर एका सर्जनशील प्रकल्पातून शिकलेल्या गोष्टींना एक नवीन सुंदर रूप दिलं जातं. म्हणजे यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आठवड्याचा शेवट कुठल्याही परीक्षेने होत नाही, तर सर्जनशील अभिव्यक्तीतून शिकण्याचा आनंद साजरा करून होतो. कागदाच्या लगद्यापासून वस्तू बनवणं हा मुलांसाठी एक अद्भुत अनुभव असतो.
या अभ्यासक्रमाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त वर्गापुरता मर्यादित नाही. तो पालकांनाही मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत एक खूप महत्त्वाचा भागीदार बनवतो. हे सोपे, खेळकर, घरगुती उपक्रम वर्गात शिकवलेल्या गोष्टींना अधिक पक्क करतात आणि घर व शाळा यांच्यातलं नातंही घट्ट करतात. जरा कल्पना करा, डोळे बांधून मीठ आणि साखर यांची चव ओळखण्याचा खेळ. किती मजा येत असेल मुलांना? तर मग या सगळ्या तपशीलवार साप्ताहिक योजनेतून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? या संरचित आणि खेळावर आधारित दृष्टिकोनाची खरी ताकद काय आहे? हा अभ्यासक्रम संवेदनात्मक, बौद्धिक, सर्जनशील आणि व्यावहारिक कौशल्यांना एका सुसंगत आणि आकर्षक साप्ताहिक संरचनेत खूप सुंदरपणे गुंफतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण ही फक्त शाळेची जबाबदारी नसून ती शाळा आणि घर यांच्यातली एक भागीदारी आहे, हेच यातून सिद्ध होतं. हा संपूर्ण आठवड्याचा प्रवास एक गोष्ट नक्कीच सिद्ध करतो. जेव्हा खेळाला एका योग्य संरचनेची जोड मिळते तेव्हा तो शिकण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग बनतो. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतं. जरा विचार करा, फक्त एका आठवड्यात खेळाच्या माध्यमातून मुलं किती आणि काय काय शिकू शकतात?